श्री योगेश्वरी देवीच्या नगरीत संस्थापक अध्यक्ष श्री राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई पीपल्स बँकेची स्थापना ही 24 मे 1996 रोजी करण्यात आली। या बीजाचे अंकुर फुटून तो वटवृक्ष बहरून आज त्याच्या या 18व्या शाखेचा विस्तार या ठिकाणी संपन्न झालेला आहे व 18व्या शाखेचे या ठिकाणी आज उद्घाटन संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री बाबूरावजी कदम कोळीकर शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड यांचे या ठिकाणी अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने या ठिकाणी स्वागत व सन्मान करण्यात येत आहे। मी बँकेचे विद्यमान व्हाईस चेअरमन आदरणीय श्री प्रकाश शेठ सोळंकी यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबूरावजी कदम साहेब यांचं स्वागत करावं। स्वागताचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ। यानंतर आजच्या या बँकेच्या उद्घाटिका म्हणून आपणाला या ठिकाणी लाभलेल्या माननीय सौ राजश्रीताई हेमंत पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी बँकेचे चेअरमन श्री राजकिशोर मोदी साहेब यांना या ठिकाणी करतो। सत्काराचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ। आदरणीय राजश्रीताई या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष आहेत। 7 राज्यांमध्ये त्यांची मल्टी स्टेट सोसायटी कार्यरत आहे आणि हजारो जवळपास 1600 कोटी रुपयाचा त्यांचा व्यवसाय आपल्या संपूर्ण 7 राज्यामध्ये मिळून आहे। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजकिशोर मोदी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं। अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या 18व्या शाखेच्या आणि अंबाजोगाई शहरातील 3ऱ्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटिका ज्यांनी नांदेड शहरामध्ये गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आणि नुसती स्थापनाच नाही केली तर मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रात एक आदर्श संस्था म्हणून ती त्या ठिकाणी चालवत आहेत। त्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय राजश्रीताई हेमंतजी पाटील, त्याचबरोबर ह्या ठिकाणी या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि नांदेड जिल्हा शिवसेनेचे प्रमुख आदरणीय बाबूरावजी कदम साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश शेठ सोळंकी, त्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ संचालक चव्हाण सर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक उपाध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट विष्णुपंजी सोळंके, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे संचालक मंडळ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या बँका आणि पतसंस्थांचे चेअरमन, माजी नगरसेवक आणि बँकेचे खातेदार, ठेवीदार आणि सभासद बंधू भगिनींनो, अंबाजोगाई शहरामध्ये अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराचं अर्थकारण गतिमान व्हावं, अंबाजोगाई शहरातील गरजू लोकांना, सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कुठेतरी मदतीचा हात म्हणून बँकेच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी आम्ही अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना 1996ला केली आणि बघत बघत आज 18व्या शाखेचं आपण उद्घाटन करतोय। 17वी शाखा ताई आम्ही नुकतीच संभाजीनगर औरंगाबादला सुरू केली। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या
शुभ हस्ते त्या शाखेचं आम्ही उद्घाटन केलं आणि आज या ठिकाणी आत्ताच महिला दिन होऊन गेला. त्या महिला दिनाचं औचित्य आणि ज्या महिलेने स्वतःच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि नुसती स्थापना केली नाही तर आज ती पूर्ण देशामध्ये 5 राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जवळपास 2000 कोटी रुपयाचा व्यवहार त्या ठिकाणी त्यांच्या या अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते व्हावं अशी आमची संचालक मंडळाची इच्छा होती. या ठिकाणी ताई आल्या. काल त्यांच्या हिंगोलीमध्ये मतदारसंघामध्ये साहेबांच्या खासदार साहेबांच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी होतं म्हणून त्यांना या ठिकाणी यायला थोडा उशीर झाला. थोडं ऊन आहे त्यामुळे जास्त प्रास्ताविक न करता या ठिकाणी ताई एवढंच सांगणार आहे की अंबेजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना आम्ही 10 लाख रुपयाच्या भागभांडवलावर केली आणि आज आमच्याकडं 500 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि 18 शाखेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं एक आर्थिक मदत कशी करता येईल, मदतीचा हात कसा जाता येईल त्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतोय. अनेक लोकांना या माध्यमातून साधारण आमचा 200 लोकांचा स्टाफ आहे या बँकेच्या माध्यमातून आणि अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे. बँकेच्या ठेवी जशा 501 कोटी आहेत तसंच आमचं कर्ज वाटप 322 कोटी आहे. आमची गुंतवणूक 222 कोटी आहे आणि एकूण भाग भांडवल जवळपास 18 कोटी रुपयाचं आहे आणि नेट NP आमचा हा 0 आहे. म्हणजे आम्ही हे काम करत असताना आज बँकेचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी संचालक म्हणून काम करत असताना त्यांची भूमिका ही एक विश्वस्ताची आहे की आपलं पोट मारून या भागातील लोकांनी आपली बचत करून ज्या काही ठेवी आमच्या बँकेमध्ये ठेवलेल्या आहेत त्या ठेवींचं एक विश्वस्त म्हणून चांगल्या पद्धतीनं नियोजन करणं, योग्य लोकांना वाटप करणं आणि दिलेलं कर्ज परत फेड कशी चांगल्या पद्धतीनं होईल, ते थकीत कसं नाही राहणार या पद्धतीचा प्रयत्न आम्ही करतोय. मागच्या काळामध्ये संभाजीनगरला असेल, बीडला असेल अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या आणि अनेक त्याच्यामुळं ठेवीदार गोरगरीब लोक अडचणीत आले. पण आज सहकार चळवळीच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपण करू शकतो. त्या ठिकाणी काम करणारे संचालक हे जर त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करू लागले मला वाटतं की चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. पण अनेक वेळेस संचालक हे जर मालकासारखे वागू लागले तर बँक सहकारी चळवळ ही अडचणीत येऊ शकते. त्याचं भान आम्ही ठेवतोय. जसं आपण गोदावरी अर्बन मल्टीस्टेट चांगल्या पद्धतीनं चालवतात त्याच पद्धतीनं अंबाजोगाई बँक ही अंबेजोगाई आणि इथल्या परिसरातील लोकांच्या विश्वासाला पात्र राहिलेली आहे. ज्या लोकांना संध्याकाळी सुद्धा आम्ही बँकिंग करतो 10:30 ते 2:30 आमच्या शाखेचा वेळ आहे पण त्यानंतर पुन्हा संध्याकाळी या ठिकाणची शाखा 5 ते 7 काम करणार आहे आणि आमची दुसरी शाखा आहे ती 7 ते 8 म्हणजे जवळपास 12 तास लोकांना या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी मुभा मिळावी, त्यांना चांगली सेवा आणि सुविधा मिळावी अशा पद्धतीचं काम या ठिकाणी या बँकेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि बँकेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार असतील, व्यापारी असतील त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदतरूपी कर्ज द्यायचं आणि ते नियमित करून घ्यायचे. त्यांनाही जे काही मार्गदर्शन आणि सहकार्य लागेल ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न आमचा सर्व कर्मचारी वर्ग आणि संचालक मंडळ सातत्याने या ठिकाणी करत आहेत. बँकेचा ऑडिट वर्ग हा स्थापनेपासून आहे. बँकेच्या माध्यमातून एक अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा आम्ही या ठिकाणी लाभवतो की म्हणजे बँकेने फक्त नफा कमवणे हा आमचा हेतू नाही तर बँकेच्या माध्यमातून कोविडच्या काळात ज्या लोकांनी चांगलं काम केलंय त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करणं असेल, ब्लड बँकमध्ये त्या ठिकाणी वॉटर कूलरची निर्मिती असेल, अंबेजोगाई शहरामध्ये वृक्षारोपणासाठी म्हणून भाग म्हणून आम्ही पुढच्या काळामध्ये 1 लाख झाडं लावण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक दायित्वही या बँकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करतोय. ताई खास आवर्जून आपल्याला या कार्यक्रमाला बोलवण्याचा आमचा हेतू एवढाच होता की अंबेजोगाई शहरामध्ये सुद्धा अनेक महिला संस्था असतील, महिला बचत गट असतील ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांना तुमच्यासारख्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक चांगली दिशा मिळावी. तुम्ही ज्या पद्धतीनं गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून नांदेडमध्ये अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यांना व्यवसायाला मार्गदर्शन केलं, कर्ज दिलं, मदत केली आणि त्यांचा माल विकावा म्हणून ती मदत आपण करतात. मी ज्या दिवशी आपल्याला भेटायला आलो त्या दिवशी मी बघितलं की अनेक वेगवेगळ्या लोकांना तुम्ही मल्टीस्टेटच्या माध्यमातून मदत करतात, वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी तुम्ही चालू केलेले आहेत आणि त्याच पद्धतीचं काम याही ठिकाणी व्हावं म्हणून खास
आपण या क्षेत्रात काम करताय म्हणून आम्ही आपल्याला विनंती केली आणि आज उद्घाटनाला बोलवलं। या ठिकाणी अधिकचं नाही बोलणार, मी एवढंच बोलतो की अंबेजोगाई शहर आणि परिसरातील लोकांनी आमच्यावर प्रचंड विश्वास ठेवून ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवींचं योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न आणि त्या माध्यमातून एक सामाजिक चळवळ उभं करण्याचा प्रयत्न, गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न एवढाच आम्ही बँकेच्या माध्यमातून करतो। आमच्या दृष्टीनं बँकेमध्ये ठेवणाऱ्या खातं काढणाऱ्या सभासदांचा विश्वास हाच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांचा विश्वास जपण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न आम्ही पुढच्या काळात नक्कीच करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार। धन्यवाद साहेब। आपण या ठिकाणी बँक ही नुसती आर्थिक क्षेत्रात कार्य न करता सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं सुद्धा कार्य अहोरात्रपणे करीत आहे याचा उल्लेख केलेला आहे। यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले काही विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी नाव घेईल। त्या मान्यवरांचं या ठिकाणी बँकेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे। सर्वप्रथम मी अर्जुनरावजी थोरात साहेब, जे की महावितरण MSEB पतसंस्थेचे संस्थापक आहेत, त्यांचं या ठिकाणी बँकेच्या वतीने सन्मान करतील। ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट विष्णुपंतजी सोळंके सर, त्यांना मी अशी विनंती करतो की आपण थोरात साहेबांचा सन्मान करावा। यानंतर या ठिकाणी राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय राजूजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी बँकेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे। मी बँकेचे या ठिकाणी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन ॲडव्होकेट मकरंजी पत्की साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी बँकेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक वसंतजी चव्हाण सर यांना अशी विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं। त्याचबरोबर या ठिकाणी राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय राजूजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी बँकेचे संचालक आदरणीय पुरुषोत्तमजी चोकडा यांना विनंती करतो की आपण मोरे साहेबांचं या ठिकाणी बँकेच्या वतीने सन्मान करावं। आदरणीय राजूजी मोरे सर। यानंतर या ठिकाणी त्रिदल सैनिक पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय ज्ञानदेवजी शेफ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी बँकेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे। मी यानंतर या ठिकाणी बँकेचे पहिले खातेदार म्हणून बँकेमध्ये ज्यांनी कालच FDR केलेली आहे व RD मध्ये सुद्धा सहभागी झालेली अशी युवती राजलक्ष्मी राहुल डोंगरे याचं मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटिका यांना विनंती करतो की तिला हे बचत ठेव प्रमाणपत्र देऊन तिचं या ठिकाणी बँकेच्या वतीने सन्मान करावा। हिनं बँकेचा पहिला खातेदार होण्याचं या ठिकाणी भाग्य मिळवलेलं आहे आणि कालच या राजलक्ष्मी राहुल डोंगरे हिनं मुदत ठेव योजनेमध्ये पैसे फिक्स केलेले आहेत आणि RD मध्ये सुद्धा अल्प बचतमध्ये सुद्धा तिने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। त्यानंतर या बँकेसाठी जागेची उपलब्धता करून देणारे जागा मालक आदरणीय अशोकरावजी रांजणकर यांचाही मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांचाही या ठिकाणी सन्मान करावा बँकेच्या वतीने। अशोकरावजी रांजणकर साहेब यांचाही या ठिकाणी बँकेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या बँकेच्या नवीन सर्व फर्निचरचं अतिशय अत्याधुनिक पद्धतीने फर्निचर तयार करणारे आदरणीय राजू शेठ जांगीड यांचाही मी पाहुण्यांना विनंती करतो की बँकेच्या वतीने त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात यावा। आदरणीय राजू जांगीड आपण व्यासपीठावर जावं। मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं फर्निचर बँकेचं सर्व तयार केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर येथील सुद्धा शाखेचे फर्निचर त्यांनीच तयार केलेलं आहे।
DJ आशीष SK यानंतर कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलला थोडंसं बाजूला ठेवून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाबूरावजी कदम साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छापर या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या 18व्या शाखेच्या आज नुकतंच आमच्या राजश्री वहिनी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. ह्या बँकेचे अध्यक्ष माननीय श्री राजकिशोरजी मोदी आणि सर्व संचालक मंडळ, आजूबाजूच्या अंबाजोगाई शहरामधील आलेले सर्व इतर बँकेचे चेअरमन, अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, बँकेचे सर्व सभासद, महिला बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझा सहकार क्षेत्राचा काही संबंध नाही, परंतु मला तुम्ही स्टेजवर आज 18व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष करून ठेवलं. मी खरं तर आमच्या राजश्री ताई सोबत आलेला आहो. एखाद्या शिवसैनिकानं बँक काढणं आणि लोकांनी विश्वास ठेवा हे दोन विरुद्ध बाजू आहेत. नाही, त्यांनी शिवसैनिक आहेत. खासदार हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या सौभाग्यवती राजश्री ताई ह्या सुद्धा शिवसैनिक आहेत, परंतु आम्हाला काहीच देत नाहीत ना बँकेचं. कारण राजकारणी लोकांचा आणि बँकेचा अर्थार्थी, परंतु त्यांनी ज्यावेळेस नांदेडला पहिली शाखा सुरू केली बचत गटाच्या माध्यमातून, तुम्ही जसं आत्ताच सांगितलं मोदी साहेब की 3 लाख, तुम्ही 10 लाख रुपयाच्या सभासदाच्या ठेवीमधूनच आज एवढा 500 कोटीच्या ठेवी जमा केलेल्या आहेत. त्यांनी फक्त बचत गटाच्या माध्यमातून 3 लाखातून आज 2000 कोटीच्या डिपॉझिट आहे. जवळजवळ 7 राज्यामध्ये गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह स्टेट ही वहिनीची आमची जी बँक आहे हे काम करते. आणि मग ते हातगाड्यावर काम करणारे असो का छोट्या छोट्या व्यवसायकापासून ते आज मुंबईला आपण सर्वजण जातात, नरिमन पॉइंट्स विधान भवनाच्या समोर टेटस हॉटेल आहे, त्यांच्यावरचा पहिला मजला कोऑपरेटिव्ह सेक्टरचं त्यांचं ऑफिस तिथं आहे. आणि प्रत्येक गुजरात असो, तामिळनाडू, केरळ असं 5-7 राज्यामध्ये त्या काम करतात. खरं तर मी सुद्धा एका निवगा MP सोसायटीचा 12 वर्ष चेअरमन होतो, परंतु मोदी साहेब आमचं कर्ज म्हणजे आजही आमची जी निवगा MP सोसायटी आहे नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावरचं आमचं कर्ज वाटप आहे. परंतु शेतकऱ्यांचं आम्ही ज्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतो त्यांची आशा लागून गेली की राजकारणामुळं कधी माफ होते. त्याच्यामुळं तुम्हाला तर माहित आहे ही सगळी अवघड विषय आहे. त्याच्यामुळं आम्ही फार तिकडे जात नाही. ज्या वेळेस मी स्वतः नाबार्डचे ते जुहाटकर म्हणून एका जिल्हा लेवलचे अधिकारी होते, त्यांना घेऊन मी ज्यावेळेस चेअरमन होतो त्यावेळेस सभासदामधून खेड्याला जाऊन पैसे जमा केले, कर्ज वसूल केली. नेमकं त्याच वर्षी माफी झाली आणि त्याच वर्षी मी 2009ला मला योगायोगानं शिवसेनेचं हातगाव विधानसभेचं तिकीट मिळालं. त्याचा फटका आम्हाला बसला. लोकांकडून पैसे वसूल केले आणि कर्ज माफ झाले. लोक म्हणले यांना वसुली केलं नसतं आमचं कर्ज माफ झालं नसतं, माझी सीट गेली. म्हणजे अशा अनेक ह्या म्हणून मी सांगितलं की आम्ही परस्पर विरोधी आहोत
ठीक आहे, आम्हाला इथं बोलवलं, तुम्ही सत्कार केला. आमचा योग म्हणजे माझा मुलगा इथं MBBS ला मेडिकल कॉलेजला आहे आणि सारडाची पेशंट पाठवतात. सांगायचं म्हणजे येण्याचं इथं कारण नांदेड सोडून तर ते सारडाची नेहमी त्यांची ओळख झाली. नंतर मग त्यांनी आम्हाला वहिनीला तर निमंत्रण देणारच होते, कारण वहिनीचं कर्तृत्व आणि काम ते त्यांच्या याच्यातून आपल्याला समोर ठेवतील. मी हे सांगू शकतो की आमच्या खासदार साहेबांनी काय केलं हिंगोली लोकसभेमध्ये, त्याच्यावर मी कितीही बोलू शकतो. नरेंद्र मोदी साहेबांकडून 2600 जे भारतातला पहिला प्रोजेक्ट 2600 कोटी रुपयाचा लिगोचा नासाचा औंढा नागनाथच्या बाजूला चालू सुद्धा केलेला आहे. आणि अशा नवनवीन आमच्या जे भारतातलं पहिलं हळद संशोधन केंद्र, जसं शरद पवार साहेबांनी वसंतदादा शुंगर इन्स्टिट्यूटच्या नावानं पुण्यामध्ये 200 एकरवर जे नवनवीन ऊसाच्या प्रजाती निर्माण करण्याचं जे तिथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, त्याच धर्तीवर भारतातलं पहिलं हळद संशोधन केंद्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं हिंगोलीमध्ये कालच त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ते खासदार आमचे राजश्री ताईचे मिस्टर आमचे खासदार हिंगोलीचे हेमंत भाऊ पाटील यांनी सुरू केलेलं आहे. अशा खूप काही योजना आहेत. पेनगंगा प्रोजेक्ट इथं तुम्ही म्हणसाल हे कशासाठी सांगायला, परंतु ज्यांनी काम केलं त्याचं सांगितलंच पाहिजे. कुठेही जरी गेलो तरी आपली आपण वाजवलीच पाहिजे. असे आमचे कर्तबगार खासदार, त्यांच्या सौभाग्यवती राजश्रीताई आपल्याला सहकार क्षेत्राबद्दल बरीच माहिती देणार आहेत, त्यांची बँकिंग बद्दल माहिती देणार आहेत. त्यांच्याकडे शुगर फॅक्टरी आहेत, सगळे त्यांच्याकडे जसे मोदी साहेबाचे या अंबाजोगाई शहरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे, त्याच धर्तीवर राजश्रीताईचं सुद्धा कार्य आहे. परत एकदा 18व्या शाखेच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात, आपणाला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या या शुभेच्छा निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका असं म्हणतात की पुरुषांपेक्षा महिलांचं आर्थिक समीकरण हे पक्क असतं आणि ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने हे दाखवून दिलेलं आहे की एक नव्हे दोन नव्हे तब्बल 7 राज्यामध्ये 2000 कोटी रुपयाची उलाढाल असलेली मल्टीस्टेट सक्षमपणे त्या चालवित आहेत. त्यांनी आपलं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करून दाखविलेलं आहे. अशा आजच्या या बँकेच्या उद्घाटिका माननीय सौ राजश्रीताई हेमंत पाटील, संस्थापक अध्यक्ष गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड, यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावे. बस ठीक आहे. हॅलो, ठीक आहे. या अंबाजोगाई नगरीचं कुलदैवत आणि आम्हा पाटील कुटुंबियाची कुलदैवत असलेली माता योगेश्वरी कुलस्वामिनी, या महाराष्ट्राच्या सह्यकपारीवर ज्यांनी स्वराज्याचं देखणं शिल्प कोरलं ते छत्रपती शिवराय यांना अभिवादन करते. अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक मर्यादित अंबाजोगाईच्या या 18व्या शाखेच्या आणि अंबाजोगाईमधल्या 3ऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ बंधू नांदेड हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय बाबूराव दादा कदम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजकिशोरजी मोदी, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, संस्थेचा सर्व स्टाफ, या संस्थेवर प्रेम करणारे सर्व उपस्थित सभासद बंधू भगिनी, संस्थेवर प्रेम करणारे सभासद नसले तरीही पुढच्या काळात संस्थेचे निश्चित सभासद होतील असे उपस्थित सर्व हितचिंतक, तुम्हा सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र करते आणि सगळ्यात पहिल्यांदा मनापासून माफी मागते. मला पोहोचायला उशीर झाला. खरं म्हणजे
इतका उन्हाचा तडाखा आहे आणि तरीही आपण सगळेजण तब्बल 1.5 तास या ठिकाणी बसलात. मला पोहोचायला उशीर झाला. हे तुमचं माझ्यावरचं प्रेम नाहीये हे मला माहित आहे. हे तुमचं मोदीजींवरचं, म्हणजे तिकडच्या मोदींपेक्षा आपल्या अंबाजोगाईचे जे मोदी आहेत आणि त्यांची जी अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक आहे, या संस्थेवरचं प्रेम आहे. या प्रेमापोटी तुम्ही सगळेजण बसलात इथे, त्यासाठी मी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानते. आणि सगळ्यात पहिल्यांदा या अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या 18व्या शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. खरं म्हणजे हा एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो संस्थापकांसाठी, हा आनंदाचा क्षण असतो कर्मचाऱ्यांसाठी, हा आनंदाचा क्षण असतो संचालकांसाठी, सभासदांसाठी आणि त्यासोबतच हा अत्यंत सौभाग्याचा क्षण असतो या शहरातल्या सगळ्या नगरवासियांसाठी. कारण एखादी वित्तीय संस्था जेव्हा उभी राहत असते तेव्हा केवळ संचालक किंवा कर्मचारी यांचं भलं होत असतं किंवा त्यांच्यासाठी तो आनंदाचा क्षण नसतो, तर त्याही पेक्षा एखाद्या वित्तीय संस्थेच्या त्या परिसराच्या भरभराटीला, त्या परिसराच्या विकासाला एक वेगळी नवी चालना मिळत असते. हे मी अत्यंत जवळून बघितलेलं आहे. मला आत्ता या ठिकाणी आमचे मोदी साहेबांनी खूप भरभरून कौतुक केलं. मी मनापासून तुमचे खूप आभार मानते. परंतु या सहकार क्षेत्रात मी खूप लहान कार्यकर्ती आहे. मी तुमच्या खूप मागून सुरुवात केलेली आहे. अजूनही तुम्हा सगळ्यांकडनं मी खूप शिकते आहे. आणि आम्ही जेव्हा सहकार क्षेत्रात वेगवेगळ्या प्रशिक्षणांना जातो, वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो, तेव्हा आदरणीय मोदी साहेबांचं नाव हे खूप सन्मानाने घेतलं जातं. म्हणजे मी जेव्हा यायचं ठरवलं की मी इथे येते आहे अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्हच्या शाखेच्या उद्घाटनाला जायचं आहे. खरं म्हणजे तुम्ही मला फोनवरून निमंत्रण दिलं होतं, परंतु आता सगळी लोकसभेची धावपळ चालू आहे. मतदारसंघ खूप मोठा आणि तिकडचे सगळे कार्यक्रम सोडून म्हटलं आता अंबाजोगाईला नको जायला. मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला नाही जमणार. परंतु एखाद्याच्या मनात ते हौसले बुलंद असले की कसं असतं, ते डायरेक्ट घरी येऊन धडकले आणि ताई यावं लागतं. भावानी एवढ्या प्रेमाने या म्हटल्यावरती मी म्हंटल या ठिकाणी माझ्या भावानी मला बोलवलं नाहीये, तर साक्षात योगेश्वरी देवीनी सांगितलं आहे की तुला या ठिकाणी यायचं आहे, या शाखेचं तो उद्घाटन करायचंच आहे. या निमित्ताने माझंही दर्शन होईल. बाई ये तू इथे गुपचाप. आणि मग तो आदेश घेऊन मी आज तुम्हा सगळ्यांसमोर उपस्थित झालेली आहे. निश्चित एक अत्यंत कौतुकाचा भाग आहे. आता या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या संस्थेचा लेखाजोखा मांडला, मी मनात नेहमीच सांगत असते कुठल्याही संस्थेला भेट देताना किंवा आमच्याही एवढ्या शाखा आहेत. आज म्हणजे 7 राज्य सांगितले, पण आम्ही अजून 5 राज्यात कार्यरत आहोत. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आता गोव्याची आम्हाला परवानगी मिळालेली आहे. तर या राज्यांमधल्या शाखांमध्ये जेव्हा आम्ही भेट देते तेव्हा प्रत्येक ठिकाणीच सांगताना मी जे काही सांगते तर माझ्या डोक्यात होतं की आपण इथं बोलताना ते सांगावं. पण तुम्ही जेव्हा प्रस्तावना केली आणि तुमचं जेव्हा मी या ठिकाणी रिपोर्ट वाचला, हे वाचल्यावरती मला लक्षात आलं की या ठिकाणी सांगायची गरजच नाहीये. इतक्या चांगल्या पद्धतीने आज या सगळ्या संस्थेचा कामकाज चाललेलं आहे. मुळात जेव्हा आरबीआयने तुम्हाला एक शाखा काढायची परवानगी दिली तेव्हाच हे सिद्ध होतं की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशी संस्था आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहात. कार्यभार चाललेला आहे. याचं कारण नेहमीच आपण सगळेजण आपलं आरोग्य चांगलं राहावं. आपल्याला काही झालं नाही तरी आता सांगितलं जातं की आयुष्यात वाढदिवस साजरा करताना मोठं फंक्शन नाही केलं तरी चालतं, परंतु दर वर्षातनं एकदा आपण आपलं बीपी, ECG, शुगर, कोलेस्ट्रॉल हे सगळं तपासलं पाहिजे. बरोबर आहे. शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जशा आपण या सगळ्या तपासण्या करतो तसं एखादी वित्तीय संस्था चांगली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याचा CD रेशो असेल, SLR आहे, CRAR आहे, या सगळ्या गोष्टी NP असतील, या सगळ्या गोष्टींची तपासणी, या सगळ्या गोष्टींचा जर रेशिओ हा प्रॉपर असेल तर ती संस्था ही सुदृढ राहते. आता तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी सगळी मांडणी केली त्याच्यावरून निश्चितपणे सांगता येते की ही संस्था केवळ सुदृढ नाही आहे तर एकदम सशक्त आहे आणि चांगल्या तरुण वर्गाला लाजवेल अशा पद्धतीने कामकाज करणारी ही संस्था आहे. आणि म्हणून माझी या भागात असलेल्या अंबाजोगाईकरांना विनंती आहे की अशा प्रकारच्या संस्थेमध्ये आपण निश्चिंत मनाने आपल्या ठेवी ठेवाव्या. आपण निश्चिंत मनाने आपली गुंतवणूक करायला काहीच हरकत नाहीये. दादांनी आता या ठिकाणी खंत व्यक्त केली की बीड किंवा त्या भागात झालेल्या जे काही आहे, काही अडचणी असू शकतात त्यांच्या किंवा जे काही घडलं असेल त्या संस्था अडचणीत आल्या
परंतु अशा संस्था अडचणीत आल्यानंतर आपल्यालाही त्या सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. गुंतवणूकदार साशंक मनाने आपल्याला फोन करतात, विचारतात, आणि का विचारू नये त्यांनी? त्यांचा प्रचंड घामाचा, कष्टाचा, मेहनतीचा पैसा त्यांनी विश्वासाने आपल्याकडे ठेवलेला असतो. त्यांना काळजी असते. प्रत्येकाचं त्या ठेवलेल्या पैशावरती स्वप्न असतं. कुणाच्या लेकीच्या लग्नाची चिंता असते, कुणाच्या नोकरीचा प्रश्न असतो, कुणाचा वृद्धापकाळाचा पैसा असतो. बहुतांश पेन्शनरची आपल्या वृद्धापकाळाची त्याच्यावरती तडजोड केलेली असते, आणि म्हणून त्यांच्या मनात ती चिंता असणं साहजिक आहे. आणि म्हणून कायम जो शब्द तुम्ही वापरला, तो शब्द कायम आम्ही वापरतो. मला सगळेजण म्हणतात की तुम्हाला काय बघावं लागतं, तुम्ही 2500 कोटीच्या संस्थेच्या मालक नाहीये, मी तिथली विश्वस्त आहे, मी केवळ राखणदार आहे. आणि हा शब्द मी सन्माननीय पंतप्रधान मोदीजींना म्हटलं होतं. जेव्हा आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना भेटायला गेलो तेव्हा खासदार साहेबांनी सगळी माहिती सांगितली, आणि मग आम्ही गोदावरी अर्बनची पिशवी आणि आम्ही सगळी ते संस्थेची माहिती, बचत गटांची माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अरे बाप रे, आप तो अरबपती हो. मी म्हटलं ऐसा नहीं है, म्हणजे जैसे आप देश के रखवालदार हो वैसे मैं बैंक की रखवालदार हूँ. मी या शब्दात त्यांना बोलली, आणि ती जाणीव प्रत्येक संचालकांनी, प्रत्येक संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे माझं हे म्हणणं असतं की एखादी संस्था चालते तेव्हा फक्त संचालकच जबाबदार असतात अशातला भाग नाहीये. तर तिथे काम करणाऱ्या प्रत्येक शिपायापासून तर MD पर्यंत, प्रत्येक मॅनेजर पासून तर प्रत्येक तुमचे दैनिक ठेव प्रतिनिधी, आवर्त ठेव प्रतिनिधी असतील, तर प्रत्येकाची ही संस्था माझी आहे. या संस्थेवर माझी चूल पेटते, ही संस्था माझ्या घरात लक्ष्मी आणते. या भावनेने जर आपण काम केलं, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाही काय झालं तर ते अध्यक्ष बघून घेतील. अध्यक्ष हा चेहरा असतो. म्हणजे मी नेहमी सांगते की माझा चेहरा आहे फक्त. आज माझी संस्था जर एवढी मोठी झालेली आहे, आज 2061 कोटींच्या ठेवी आहेत आणि 3200 कोटींच्या वरचं उलाढाल जर संस्थेची होतीये, तर हे केवळ आणि केवळ आमच्या टीमवर्कमुळे आहे. आमच्या संस्थेमध्ये काम करत असलेले कर्मचारी हे त्या संस्थेचा चेहरा म्हणून काम करतात. त्याच्यामुळे तुम्ही लोकांची खूप मोठी जबाबदारी असतात. यू आर द फ्रंट. तिथे काम करणार, फ्रंटवर काम करणारी माणसं तुम्ही आहात. त्याच्यामुळे कर्मचारीही तेवढे जबाबदार आहेत, ठेवीदारही तेवढे जबाबदार असतात. ठेवी ठेवताना, एखाद्या संस्थेत ठेवी ठेवताना कुठेतरी 2% जास्त आपल्याला मिळतंय वरचा लाभांश, म्हणून चालले काढून पैसे घेऊन आमच्याकडे फोन करतात. तुम्हाला फोन करत असतील, ताई बघा ना जरा 0.5% 1% जास्त देऊन देता येतंय का? आपल्याला फोन करतात. इथे एवढे भेटायला लागले, मी कुणाचं नाव घेणार नाही, पण पोरांचे फोन यायला लागले, संस्था उघडायला लागतात धडाधड आपल्या इकडे. मी तुम्हाला अवेअरनेस म्हणून सांगते, कुठल्याही संस्थेची बदनामी करायची नाहीये, पण धडाधड संस्था उघडतात, मोठ्याला जाहिराती येतात, अमके टक्के तुम्हाला डिपॉझिटवर व्याज मिळेल. आपल्याकडे कर्मचारी येतात, म्हणजे त्यांच्या वेळेच्या आत आपल्याकडचं डिपॉझिट काढून घेतात, प्री मॅच्युअर डिपॉझिट काढून देतात. कर्मचारी समजावून सांगतात की तुमचं याच्यात एवढे टक्के नुकसान होतंय, चालतं म्हणते तिकडे एवढे मिळतात, तुम्ही देता का? पोरांनी फोन करतात. मी म्हटलं काळजी करू नका, कोणालाही नाही म्हणायचं नाही. ज्या दिवशी पैसे मागायला आले त्या दिवशी पैसे काढून द्यायचे, घेऊन जातात. आता तेच लोक ओरडत येतात, काही पैसे टाकले, फोन करून सांगा, कोणी ओळखीचं भेटतंय का सांगा. त्याच्यामुळे माझी गुंतवणूकदारांना सुद्धा विनंती आहे हात जोडून, की जो पैसा तुम्हाला काही टक्के वाढवून देत असतील तर आपण विचार केला पाहिजे की एवढा पैसा एखादा बँक कशी काय देऊ शकते, हा वापस देताना ते कसे देतील, हा पैसा ते कुठे गुंतवणूक करत असतील की जेणेकरून ते एवढ्या मोठ्या टक्क्याने डिपॉझिटरला वापस देत असतील. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. आपण सगळेजण आता अंबाजोगाईमध्ये तर अत्यंत आदर्श चांगल्या संस्था काम करतात. दीनदयालचे आता या ठिकाणी नाव घेतलं. आमची हेड ऑफिस बांधताना आम्ही दीनदयालच्या मुख्यालयाचा अभ्यास केला होता. खूप चांगल्या पद्धतीने संस्था काम करणारे या ठिकाणी काम करतात. त्याच्यामुळे इथे फार मला सांगायची गरज नाहीये. इथे अत्यंत सुज्ञ गुंतवणूकदार आहेत, सुज्ञ ठेवीदार आहेत, सुज्ञ संचालक आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. ठेवीदारांनी सुद्धा 0.5% 1% जास्तीच्या मोहात न पडता मला बाबा 9% मिळू दे, परंतु ते सुरक्षितपणे मिळाले पाहिजे. मी ज्या दिवशी पैसा मागेल त्या दिवशी पैसा वापस मिळायची मला गॅरंटी असली पाहिजे. त्या संस्थेत तुम्ही चौकशी करायला पाहिजे की या संस्थेचा पैसा ते कर्ज म्हणून कुठे वाटतात, कर्जाच्या रूपात कुठे त्यांची गुंतवणूक चाललेली आहे.
त्यांचा जो SLR आहे, लिक्विडिटी जी 25% कुठल्याही संस्थेला कंपल्सरी असते, ती त्यांनी कुठल्या संस्थांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, ही सगळ्या गोष्टींची खातरजमा ठेवीदारांना करून घेतली पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की ठेवीदारांसाठी आपण जसं कर्मचाऱ्यांना अवेअर करतो, तर माझी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की कर्ज वाटत असताना आपण कर्जदारांना सुद्धा प्रचंड अवेअर करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 0% इतका NPA, त्याच्यामुळे निश्चितच चांगल्या पद्धतीचं कर्ज वाटप होत असेल, परंतु तरी देखील आपल्या इथे जसं आता बाबुरावांनी सांगितलं की मी कर्जाचं सगळं परतफेड केली आणि कर्ज माफ होतं म्हणून मग लगेच मला इलेक्शन मध्ये पाडलं, हा भाग जरी सोडला तरी दुर्दैवानं भारतीय भागातील अनेक लोकांची मानसिकता कर्ज घ्यायचं असतं तर ते कशासाठी, बुडवायसाठी. ही अत्यंत चुकीची धारणा आपल्या समाजामध्ये पसरत चाललेली आहे. उलट मी तर म्हणते की प्रत्येकाने कुठलाही व्यवसाय करताना कर्ज घेऊन केला पाहिजे, परंतु कर्ज घेतल्यानंतर आपण सगळ्यांनी अर्थसाक्षर राहिलं पाहिजे. मी सातत्याने अर्थसाक्षरतेवर काम करते. सुरुवात करताना 3 बचत गट, 30 महिला आणि 3 लाख भांडवल एवढ्यावरती काम सुरू केलं, परंतु कुठल्याही गटाला पैसे देताना कोणालाही त्यांच्या जागेवर पैसे देऊन दिले नाही. सगळीकडे तुम्हालाही माहिती असेल गटाचे पैसे मिळतात. तुमच्याकडे काम करणाऱ्या बऱ्याच महिला येत असतील, आज गट उठाने का है, गट के पैसे आने वाले है, गटाचे पैसे उचलले जातात की नाही. 40 जणींचा गट बसतो, या 40 जणींना पैसे येतात. या बायकांचं आता काय झालेलं आहे, म्हणजे मी कुठल्याही कंपनीच्या विरोधात नाही, ठीक आहे कोणाला वेळेवर पैसा मिळतो, परंतु या सगळ्या मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून जो पैसा येतो दादा, त्यांचं जर आपण टक्केवारी काढली तर 31% कर्ज वाटप करून या बायका त्या कर्जांमध्ये अडकलेल्या आहेत. या गटाचा कर्ज उचलतात, त्या गटाचं फेडतात, त्या गटाचं उचलतात, त्या गटाचं फेडतात. अरे बचत गटाची स्थापना ही महिलांनी सक्षम व्हावी म्हणून झालेली आहे. एखादा व्यवसाय करावा, हा व्यवसाय करण्यासाठी म्हणून त्यांनी कर्ज घ्यावं, त्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा परतफेड करावी आणि अर्ध्या पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह बघा. अत्यंत सुंदर बचत गटाची संकल्पना होती, परंतु दुर्दैवानं अनेक पैसे कमावणाऱ्या कंपन्या याच्यात उतरल्या आणि आमच्या सगळ्या महिला या सगळ्या या कर्जांच्या विळख्यामध्ये अडकलेल्या दिसायला येतात. आणि मग त्या काही तुम्हाला फुकट द्यायला बसलेल्या आहेत का? कोणी फक्त शासकीय कर्ज झालं तर माफ होतं, ते कितपत माफ होतं मला माहित नाही, आणि माफ होऊन किती होणार आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्या महिलांना विनंती आहे, पुरुषांना विनंती आहे की ज्या कामासाठी आपण कर्ज घेतलं त्याच कामासाठी आपण कर्ज केलं पाहिजे आणि याचा अवेअर आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. जे काही आपले कर्मचारी बांधव आहे, कायम आपण कर्ज वाटप करताना 4 गोष्टी ज्याला आपण लोन अप्रायझल म्हणतात, लोन अप्रायझल शिकवत असतील तुम्हाला ट्रेनिंग, आपण थोडं ट्रेनिंग वरती प्रचंड, आम्ही गोदावरी अर्बन मध्ये आमचा सगळ्यात जास्त कर्मचाऱ्यांवरचा जो खर्च आहे हा प्रशिक्षणावरती होतो. प्रचंड प्रशिक्षण आमच्याकडे सातत्याने सुरू असतात. सातत्याने या गोष्टी सांगत राहाव्या लागतात कर्मचाऱ्यांना की लोन अप्रायझल, लोन देत असताना आपण कुठल्या कामासाठी लोन देतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याची फेस व्हॅल्यू काय आहे. चेहरा, खूप मोठे सुटापुटा देणारे लोक असतात, खूप मोठे लोक येतात, चेहरा एकदम बढिया, घरी खूप प्रॉपर्टी, परंतु नियत खराब असते अनेक लोकांची. ही नियत आपल्याला ओळखायला आली पाहिजे. आमच्याकडे खूप मोठ्या लोकांना आम्ही कर्ज देत नाही दादा, म्हणजे मी बँक खूप मोठी झाली आहे माझी, पण याचं सगळं श्रेय माझ्या छोट्या स्ट्रीट टॉकर्सला, छोटे व्यावसायिक आहेत. मॅक्झिमम कर्ज हे छोट्या व्यावसायिकांना आहे. बिलफुल डिफॉल्ट तर फार कमी असतात. म्हणजे खरंच सांगते मी तुम्हाला, मुद्दा म्हणून कर्ज कोणालाही बुडवायचं नसतं. काहीतरी जुनाई प्रॉब्लेम आला, अडचण आली तर ती अडचण आपणही समजून घेतो. कोरोना काळात आम्ही प्रत्येक कर्जदाराला फोन करायला लावला, कर्ज वसूल करायसाठी नाही. त्यांना हे समजावून सांगितलं मोदी साहेब की बाबा हे राजकारणी घोषणा करतील, बाबूराव माफ करा, हे राजकारणी घोषणा करतील कर्ज माफ होणार आहे, अमुक होणार आहे, ढमुक होणार आहे, कोणतंही कर्ज माफ होणार नाही. त्यांना फोन करून सांगा तुम्हाला फक्त 3 महिन्याचा 6 महिन्याचा वेळ मिळतो आहे उशिरा भरण्याचा, पण त्या काळातलं व्याज तुमच्यावर बसणारच आहे. ते काही सुटेल का? नाही सुटणार. त्याच्यामुळे जर शक्य असेल, जर तुम्हाला भरता येत असेल तर थोडीफार का अमाऊंट असेल ना तुम्ही तुमच्या अकाउंटला जमा करा. नसेल शक्य होत एक अर्ज बँकेला करून द्या तुम्ही की मला एवढ्या दिवसाची मुदत देण्यात यावी.
बँकेपासून तोंड लपवून पळून जाऊ नका. बँकेशी संबंध ठेवा. कर्जदाराला अवेअर करणं गरजेचं आहे. आपल्या कर्जदाराशी संबंध, कर्जदाराला पण माहित नाही हो हे सिबिल काय असतं, काही माहित नाही कर्जदाराला. काय सिबिल म्हणजे काय खूप मोठी अवघड गोष्ट आहे का? सिबिल मधनं बाहेर निघता येतं हे सांगावं लागतं. शेतकऱ्याला सिबिल माहित नाहीये. त्याच्यामुळे माझी सगळ्या महिलांना विनंती आहे. आणि तर तुमची शाखा तर खूप भरभराटीला जाणार दादा. महिलांसाठी कोणी काढलाय? महिला नाही, राजलक्ष्मीने काढलेलं आहे. तिचं नाव राजलक्ष्मी हे लक्षात घ्या. म्हणजे नुसतीच महिला नाहीये तर राजलक्ष्मी आहे. तर अशा त्याच्या नावाने काढलेलं अकाउंट आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हा सगळ्या भावंडांना आहे, अजूनही कितीही शाखा निघू द्या, कितीही बँका निघू द्या, अजूनही खूप मोठा सेक्टर असं आहे. म्हणजे खरं म्हणजे 32% लोकांपर्यंतच बँकिंग केलेलं आहे. 32. आता सन्माननीय पंतप्रधानांनी जनधन योजना काढली आणि याच्या माध्यमातून जे अकाउंट ओढले त्याच्यामुळे 50% बँकिंग केलं. परंतु हे सुद्धा बँकिंग जे गेलेले ते फक्त सरकारचे पैसे येणे पडणे इथपर्यंतच गेलेलं आहे. अजूनही लोक पूर्ण बँकिंग पर्यंत पोहोचलेले नाहीये. खूप आनंदाची गोष्ट आहे की डिजिटलायझेशन कडे आपण वळतोय. छोट्या छोट्या गाड्यांवर आपल्याला पेटीएम दिसत आहे. आता आमच्या भांडेवाल्या बायका असू दे, धुणवाल्या बायका असू दे, दूधवाला असू दे, सगळे पेटीएम करू मॅडम. बरोबर आहे, सगळे ऑनलाईन बँकिंग करायला लागले. त्याच्यामुळे जग आता या दिशेने वळायला लागले. तर त्या दिशेने आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला अवगत करून घेणं गरजेचं आहे. पण यासोबत अवेअरनेसही येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे बोलता येण्यासारख्या खूप गोष्टी आहे, ऊन खूप झालं, सांगता येण्यासारख्या खूप गोष्टी आहे. परंतु माझी कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की संचालक तुमच्यावर विश्वास ठेवतात की तुमची रोजी रोटी देणारी लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे अत्यंत पवित्र मनाने आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. माझी ठेवीदारांना विनंती आहे की तुमचा पैसा या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे ठेवून गेले पैसे तुमच्या घरी आराम. असं न करता आपणही सातत्याने आजूबाजूला काही घडतंय का, कोणी एखादा चुकीचा कर्जदार जर गेला आपल्या बँकेत, ते आपलं काम आहे, ही आपली बँक आहे. बरोबर आहे की नाही? ही फक्त संचालक मंडळाची आहे, कर्मचारी काम करतो याचं नाही, ही आपली बँक आहे. आपण एखाद्या कर्जदार आहोत आणि आपल्याला जर कळतं की काहीतरी कोणीतरी चुकीचा माणूस करतोय तर सगळ्यांनी मिळून संस्था डेव्हलप होत असते. कोणीही एक व्यक्ती एक संस्था डेव्हलप करू शकत नाही. निश्चित याच्या मागे मोदी सरांसारखे, यांच्या संचालक मंडळांसारखे सगळे एवढे सगळे सिनियर लोक, चांगलं काम करणारे लोक, या सगळ्यांचं पुण्य उभं असतं. या सगळ्यांच्या कामाची पुण्य या संस्थेच्या पाठीमागे आहे. म्हणून ही संस्था इतक्या चांगल्या पद्धतीने काम करते. आज 18 शाखा असताना 500 कोटींच्या वरती ठेवी असणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे निश्चित येणाऱ्या काळात योगेश्वरी कृपेची ही संस्था अधिकाधिक भरभराटीत जाणार आहे. अनेक लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो, एका आर्थिक चक्राला पुढे गती जाती. माझी सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, महिला कर्मचारी असतील त्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त महिलांना तुम्ही बँकिंगशी जोडल्या जावं एवढा प्रयत्न करा. कारण दादा मला अनुभव आहे, डॉक्टर असतात बायका, माझ्या खेड्यातल्या बायकांना नावं ठेवायचं नाही, त्या खूप हुशार आहे आर्थिक याच्यात. दे आर व्हेरी प्रॉम्प्ट. त्या बोटावर गणित मोजतात दादा, ते बोटावर बचत गटाचा हिशोब सांगतात. माझ्या अनेक गटाच्या बायकांना मी जेव्हा म्हणते की काय व्यवसाय करायचा, कर्ज बिर्ज घ्या, कर्ज बिर्ज नाही ताई, आमच्या गटाची 9 लाख डिपॉझिट आहे म्हणते तुमच्या बँकेत, आमच्या पैशावर तुमची बँक चालते, हे माझ्या गटाच्या बायका मला सांगतात. त्याच्यामुळे त्या बायका खूप हुशार आहे. पण अनेक डॉक्टर बायका आहेत, अनेक शिकलेल्या बायका, शिक्षक असणाऱ्या, प्रोफेसर असणाऱ्या बायका आहेत, त्यांची एटीएम त्यांचे नवरे वापरतात. त्यांचं खातं कुठे त्यांना माहिती नसतं, कुठे सही करायची तेवढं सांगा म्हणतात. आणि मग काय काय होऊन गेलं की मग राजश्री कुछ भी मालूम नहीं था रे, कैसे हो गया की साइन लेके गए मेरे. म्हटलं साइन लेके गए, प्रिस्क्रिप्शन पे साइन करते वक्त दवाई देखती की नहीं तू, क्या क्या दिया है डॉक्टर को, पेशंट को. तर सगळ्या अशा तुमच्या गावागावातल्या, मोहल्ल्यातल्या एरियातल्या एक अर्थसाक्षरता शिबिर दर शनिवारी हाफ डे असतो. 2 कर्मचाऱ्यांनी जायचं, त्यांचीच बीसी असते. मी आमच्या बँकेत हे करते, त्या महिलांचीच बीसी असते. डॉक्टर लोकांची बीसी असतात, बायकांच्या, सगळ्या बायकांच्या बीसी किटी दर महिन्याची असते. त्यांना सांगायचं फक्त तुमची बीसी असली की सांगा. आपले 2 कर्मचारी पाठवायचे. अर्थसाक्षरता शिबिर 15-20 मिनिटाचं होतं की काय असतं बँकिंग, आरडी काढायला लावायचं, त्यांना इन्व्हाइट करायचं शाखेमध्ये एखाद दिवशी.
अशा पद्धतीने कसा कस्टमर आपल्याशी जोडून घेता येईल असाही एक प्रयोग आपण करू शकता. निश्चित मी तुम्हाला सांगणे इतकी मोठी नाहीये, परंतु महिलांसाठी काय करता येईल हे या माध्यमातून मला थोडंसं तुम्हाला सांगावं वाटलं. तुम्ही माझं बोलणं ऐकून घेतलं. इतके सहकार क्षेत्रातले तज्ज्ञ लोक तुम्ही सगळेजण आहात, तरीही मला बोलायची संधी दिली यासाठी मी मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. ही संस्था भरभराटीला जाते आहे, कारण संचालक मंडळांचा कुठलाही हस्तक्षेप कर्मचाऱ्यांना नसेल याची गॅरंटी आहे. कारण आम्ही भरभराट करतो याचं कारण अर्धाधिक श्रेय आम्ही खासदार साहेबांना देतो. हेमंत पाटील साहेबांनी कधीही आम्हाला फोन केला नाही की याला कामाला लाव आणि त्याला कर्ज दे. पहिलाच अनुभव दांडगा आला त्यांना. शेवटचा अनुभव सांगते. पहिला जवळचा कोणीतरी होता, वहिनीनी बँक काढली, साहेबांनी फोन, आपला जवळचा आहे माणूस देऊन टाका. दुसऱ्याच हप्त्याला माणूस गडबडला की पहिल्याच दिवशी फोन जातो आपल्याकडनं. ते पहिले NPA 3 महिने बिनमहिने भानगडी नाही, पहिल्याच हप्त्याच्या आदल्या दिवशी फोन करतानाची आपल्याकडची पद्धत तुम्हालाही सांगून ठेवते की दादा तुमचा उद्या हप्त्याचा दिवस आहे, तुम्ही येणारच माहित आहे आम्हाला, पण काय अडचण सांगा बरं का, आम्ही कर्मचारी पण पाठवू शकतो. आपल्याला त्याला दुखवायचंय का नाही. तुम्ही येणार याचं माहित आहे, पण काही अडचण आली सांगा, आम्ही आमचा कर्मचारी पाठवून हप्ता भरून घेऊ. त्याला रिमाइंड होऊन जातो की नाही हे सोडणाऱ्यातले नाही आहे. दुसऱ्याच वेळेस झालं, परमचाऱ्याचा फोन गेला, त्याचा मला फोन, वहिनी ते बँकेतून फोन आलता की. म्हटलं कशाचा, हप्ता भरायचा. म्हटलं मग भर की. नाही नाही ते भाऊला बोललो होतो मी यावेळेस जमना. म्हटलं भाऊला बोलू नको, भाऊकडनं पैसे घे आणि पैसे आणून भर. पहिल्यालाच धंदा. पुन्हा भाऊनी कोणाला सांगितलं नाही आणि मग पुन्हा कोणी मला फोन केला नाही. दादांना माहिती आहे माझ्या परस्पर आता आमचे सगळे पदाधिकारी लोक वहिनी ऐकत नाही. आमचे खासदार साहेब सगळ्यांना हातवर बाईसाहेब ऐकत नाहीत म्हणतात. माझं लोकांचा पैसा आहे ना, माझा आहे का? खासदार साहेबांचे कुठले 2 नंबरचे धंदे आहेत का बाबा, त्यांनी पैसे ठेवले इकडे बँकेत? हा लोकांचा पैसा आहे, तो कुणाला द्यायचा, कशा पद्धतीने ते विश्वास म्हणून आपण काम करतोय. त्याच्यामुळे या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. 2 माणसं दुखावले तर चालतील, परंतु ज्या हजारो मायमाऊल्यांनी, हजारो लोकांनी आपला कष्टाचा घामाचा पैसा विश्वासाने ठेवला आहे, त्याचं राखण करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते तुम्ही अत्यंत इमानतबारे करतात. त्यासाठी संपूर्ण संचालक मंडळाचं, सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते. येणाऱ्या काळात ही राजलक्ष्मी अशीच भरभराटीच वरती जाओ अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. माझा सन्मान सत्कार केला अत्यंत सुंदर, म्हणजे आजपर्यंत मिळालेल्या सगळ्या सन्मान चिन्हांमधलं सगळ्यात सुंदर सन्मान चिन्ह आपण दिलेलं आहे, त्याचा अत्यंत सन्मानाने स्वीकार करते. मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद ताई. आपण या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व ग्राहक, खातेदार, कर्जदार, संचालक मंडळ सर्वांना तुम्ही अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके हे या ठिकाणी 2024च्या दृष्टिक्षेपात असलेल्या व्हिजन मधून अंबाजोगाई पीपल्स बँकेचे संस्थापक चेअरमन यांनी जी बँकेची ते शाखावाढीसाठी आणि ग्राहकांना हे देण्यासाठी आज अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची चौसाळकर कॉलनीमधील शाखा उद्घाटन, 18व्या शाखेचा उद्घाटन प्रसंगी आपल्याला अध्यक्ष लाभलेले नांदेडचे शिवसेना प्रमुख, जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाबूरावजी कदम साहेब जे आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत. तसेच आपल्याला आत्ताच आपण सुचरावी आणि खरंच वाखाणण्यासारखं आणि एक दिशा देणारं भाषण, एक इन्स्पायर करणारं भाषण हे जे आपल्याला आत्ता आदरणीय राजश्रीताई हेमंतजी पाटील साहेब यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मोदी साहेबांच्या आणि संचालक मंडळाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या लोकसेवेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला खरोखरच अमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलेला आहे. याबद्दल आपले आभार मानतो.